नमस्कार, विरंगुळा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर व्हिडिओमध्ये असा विचार सकाळी चहा, पोहे बनवताना कोणी टाळ्या वाजवत नाही. पण घर सुरळीत चालावं म्हणून हे सगळं शांतपणे केलं. हा चहा म्हणजे माझा दिवस सुरू करण्याआधीचा 1 मिनिट स्वतःसाठी. तो संपला की पुन्हा घरकाम, जबाबदाऱ्या, गृहिणीचं आयुष्य असंच असतं. तिला बोलायचं खूप काही असतं, पण ती स्वतःशीच बोलून शांत होते. हे घरचं आयुष्य साधं आहे, पण या साधेपणातच माझं सगळं समाधान आहे. आई, आधी बायको, आधी सून, आधी पण मी कधी. आज मुद्दाम काही हेवी नाही बोलणार, पण मनातलं खरं सांगणार आहे मैत्रिणींनो. तर हे बघा, मग असा चहा वगैरे म्हटलं, आज स्टार्टिंगलाच व्हिडिओच्या चहा वगैरे केला होता. चहा म्हटलं की मैत्रिणींचा एक आवडतीचा आहे बघा. आणि चहा घेतला की एक मनाला वेगळीच शांतता आणि प्रसन्नता वाटते. प्रत्येक गृहिणी ही फक्त चहा पिण्यासाठी आपल्याला कसा वेळ काढते आणि तिला चहापासून कशी सुरुवात होते हे तर प्रत्येक गृहिणीला माहिती आहे बघा. हं, ती बाकीच्या कुठल्या इतर गोष्टीत म्हणजे एवढं मन लावून ती चहा वगैरे घेत नसेल. पण म्हणजे चहासाठीच तिच्याकडे खरं तर वेळ असेल बघा. ती छान असं शांतपणे बसून थोडासा अर्धा कप तरी चहा स्वतःसाठी घेत असेल बघा. आणि मग चहा घेतला की ती एकदम ताजंतवानं फील करते आणि एकदम मग तिच्या बाकीच्या सगळ्या कामांना म्हणजे सुरुवात होते बघा पुढे. तर तुमची पण अशीच सुरुवात होती काय बघा. हे बिस्किट चहा बिस्किट हे पतंजलीचं बिस्किट आहे मिल्कचं. खूप छान लागतं, म्हणजे ते गोड पण नाही आहे आणि म्हणजे जास्त हे पण नाही आहे ते पार्लेजी वगैरे त्यापेक्षा तरी म्हणजे हेच फ्लेवर छान लागतो बघा मैत्रिणींनो. तुम्ही पण खाऊन बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. तर मग असं माझा सकाळी सकाळी अद्रक वगैरे टाकून छान असा चहा झालेला होता. आज मला पण खूप असं थकल्यासारखं फील होत होतं. थंडी पण होती खूप बाहेर. आणि म्हटलं चला आता पोहे वगैरे करायचे ठरवले होते आज नाश्त्याला वगैरे. आज मुलं पण काही आमच्या स्कूलमध्ये गेले नव्हते. त्यांची आज ओपन हाऊस मीटिंग वगैरे होती. तर मग म्हटलं चला नाश्ता वगैरे करून घेऊयात आणि मग मीटिंगला वगैरे जाऊन येऊयात. आता एक आई म्हटल्यानंतर ती पण एक आईची जबाबदारीच असते बघा पूर्णपणे. म्हणजे की तिला ते पण पाहावंसं लागतं की मुलांचा पण म्हणजे आपला अभ्यास वगैरे कुठपर्यंत आला आहे, काय नाही. पेपर वगैरे एक्झामचे चांगले लिहिले आहेत का, आणखीन काय त्यांच्यामध्ये प्रोग्रेस वगैरे करता येईल आपल्याला. तर हे म्हणजे प्रत्येकीच्याच गृहिणीमध्ये हे लाईफ असतं बघा. आणि प्रत्येक गृहिणी ही एक जबाबदारी पूर्णपणे पार पाडतच असते, असं तरी मला वाटतं. तर तुमच्या पण लाईफमध्ये असंच आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे जर का व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो. आणि तुम्हाला आणखीन माझे कुठले ब्लॉग बघायला आवडतील हे पण मला नक्की सांगा. त्याच्यावर मी नक्की ब्लॉग म्हणजे तयार करेल. तर तुमचा सपोर्टही तितकाच महत्त्वाचा असतो समोरच्या व्यक्तीला. हां, तुम्ही समजू शकता. तर हे बघा, मग मी छान असं कांदा वगैरे परतून घेतला होता आणि सकाळी सकाळी गरमागरम असा चहा आणि परत हलकासा पोह्याचा सुगंध म्हटलं की किती छान वाटत होतं बघा. पूजा वगैरे मी करून घेतली होती आणि म्हटलं आज मैत्रिणींना आपण चहा पोह्याबरोबरच सुरुवात करूया. मस्त अशी बाहेर थंडी वगैरे आहे. तर हे बघा, मीठ ते टाकून घेतलं होतं. छान असे कांदा वगैरे परतला होता आणि पोहे पण छान असे मग मी मिक्स करून घेत होते कढईमध्ये हलवून हलवून. सकाळचा नाश्ता म्हटलं की असं हेल्दी वगैरे नाश्ता दिला की मग थोड्या वेळ तरी मुलं शांत बसतात बघा, आपलं बाकीचं तरी होऊस तर. आणि मग ते काय चहा, दूध वगैरे तसलं दिलं की मग ते लगेच जेवायला वगैरे मागतात. तर आज पोहे खाण्याचा मूड वगैरे झाला होता मुलांचा, पण म्हटलं ठीक आहे. आणि मग मी पोह्यामध्ये काय करत असते मैत्रिणींनो, थोडंसं 2 चमचा आपलं कच्चं तेल, पोहे आपण हलवले की नंतर वरतून थोडंसं कच्चं तेल सोडून घ्यायचं बघा. पोहे असे सुटसुटीत होतात, मोकळे होतात आणि त्यांची चव पण खूप छान लागते. तुमचे पण जर पोहे असे चिकट होत असतील तर तुम्ही पण अशा प्रकारे वरतून म्हणजे तेल वगैरे सोडत जा.
तर किती छान पोहे होतात बघा, असे मोकळे मोकळे सुटसुटीत आणि छान लागतात. आणि थोडीशी काय करायची, वरतून आहे ना साखर फिरवायची बघा. मग म्हणजे जो पित्ताचा वगैरे पण जो त्रास आहे ना, तो होत नाही. मग हे बघा, माझ्या मुलाला मग मी अशा प्रकारे देत होती दही, पोहे. फ्रेश असं दही होतं कालचं लावलेलं. तर म्हटलं दही पोहे वगैरे आता खाऊन घेतील मुलं. तर मग कोथिंबीर वगैरे टाकून घेतली वरती. असं किती छान वाटतं बघा, असं आपण मुलांना एक आईच्या प्रेमाने दिलं की. आणि आज मला घालायचं होतं बघा लिंबूचं लोणचं. तर मग मी अशा मिरच्या वगैरे नकलून घेतल्या होत्या आणि म्हटलं चला मैत्रिणींसोबत पण शेअर करूयात. तर मग मी अशा प्रकारे त्याच्यामध्ये मीठ पण भरून घेतलं होतं. त्याला जसे मधून काप वगैरे करून घेतले होते ना, त्याच्यामध्ये असं थोडं थोडं मीठ पण मी पसरवून घेतलं होतं. तर सकाळ झाली की म्हणजे बघा ना मैत्रिणींनो, एक गृहिणीला म्हणजे एक गृहिणी आधी आई असते, नंतर म्हणजे किती आईचं म्हणजे कर्तव्य किती नीट निभावते. सकाळ झाली की म्हणजे मुलांचा टिफिन, त्यांची शाळा असते, परत त्यांचे प्रश्न, मग नंतर ती लगेच बायको पण बनते. घर नीट आहे का नाही, सगळं वेळेवर आहे का, आणि घरामध्ये नीटनेटकं सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं सामान वगैरे आहे का. आणि मग नंतर परत ती सूनही होते घरासाठी. म्हणजे घराची जबाबदारी, सगळ्यांची अपेक्षा. पण या सगळ्यात म्हणजे ती कुठं असते ना, म्हणजे की मी कुठं हरवते कळतच नाही, असं एक गृहिणीचं मन असतं बघा. माझ्या मनात खूप काही असतं, म्हणजे एका गृहिणीच्या मनामध्ये खूप काही असतं. पण बोलायला तिला वेळच नसतो. कारण घर थांबू शकत नाही. कोणी विचारत नाही, "आज तू कशी आहेस?" तरीही ती तक्रार करत नाही. कारण हेच म्हणजे तिचं प्रेम आहे, हेच माझं जग आहे, असं ती म्हणते बघा. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक ह्याच्यामध्ये पण ती शेवट कधी म्हणत नाही, की माझ्यासाठी हे नाही किंवा माझ्यासाठी ते नाही. तिला फक्त घर म्हणजेच तिच्यासाठी सर्व काही असतं बघा. म्हणजे तिचं एक प्रकारचं जगच असतं, असं तरी म्हणजे वाटतं. जर का हे शब्द तुमच्या पण मनातले असतील तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब जरूर करा. आणि तुमचंही मन असंच माझ्यासारखं म्हणजे बोलतं का, म्हणजे मनाशीच किंवा मग तुमच्या मनामध्ये आणखीन काय चालतं, तुम्ही काय विचार करतात, मला जाणून घ्यायला नक्की आवडेल मैत्रिणींनो. तर हे बघा, मग मी अशा प्रकारे लिंबू मिरचीचं लोणचं कालवून घेत होते. ते मोहरी वगैरे मी मिक्सरमधून अशी बारीक करून घेतली होती बघा. आता सीझन आहे ना, हिरवी मिरची पण किती छान भेटत आहे फ्रेश फ्रेश मार्केटमध्ये. तर मग काल आमच्या इथे बाजार होता. मग मी हिरवी मिरची ते आणली होती. मग माझ्या मुलांना हिरवी मिरचीचं लोणचं खूप आवडतं बघा. आणि शक्यतो घरचंच खावं असं तरी मला वाटतं. बाहेरच्या लोणच्यांमध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे मिक्स करतात बघा टिकण्यासाठी ते. तर असं ताजं-ताजं तुम्ही थोडंच बनवा, थोडंच खा, पण छान पण होतं घरचंच. म्हणजे घरची चव ही कुठेच येत नाही बघा. काही पण असू द्या, मला तरी असं वाटतं बघा. मग मी त्याच्यावरती असं लिंबू वगैरे पिळून घेतलं होतं मिरचीवर पण, कारण की हिरवी मिरची तिखट लागू नये म्हणून. तर मग मी थोडे 2-3 फोडी ज्या आहेत त्या हिरवी मिरचीवरती पिळून घेतल्या होत्या आणि लिंबूच्या पण फोडीमध्ये टाकल्या होत्या. म्हटलं त्याचा तिखटपणा जो आहे तो चरकणार नाही वगैरे. तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा आजचा असा छोटूसा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे, मला नक्की सांगा. आणि मग आता मला जायचं होतं माझ्या मुलांच्या स्कूलमध्ये तयार होऊन. तर म्हटलं चला मग आज मैत्रिणी, तर मग भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ.